नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आज मी इतका खुश आहे की तुम्ही माझ्या एका व्हिडिओचं इतकं जबरदस्त बाबा तुम्ही प्रतिसाद दिला आहे व्हिडिओला. आणि दुसरी गोष्ट, कमेंटद्वारे मला सांगितलं की बाबा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एक कोकरं आहे आणि त्या कोकरं आता म्हणलं बायडी सारखं बनवावं, तर त्याचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही सांगितले बरं का. आता तुम्ही प्रत्येकाची वेगवेगळी मतं मांडली ते. तर सूर्यनारायण सुंदर असा झाडाच्या आड झालाय बरं का, आणि दिवस मावळाय चाललाय म्हणजे आपला सूर्यनारायण. आणि इकडं मेंढरं आपली सुंदर अशी एकदम जबरदस्त फुगून काय उभी राहिली ते काय चरतीत आहे तिकडं. आणि इकडं आपली ही लावर बरं का. आता तिचंच नाव ठेवण्यासाठी आपण ह्या व्हिडिओ बनवला होता. चंद्रा, सुगरण, सगुणा. तर आता कमेंटद्वारे काय काय नाव आली, चंद्रा, परत सगुणा, तायडी, चित्रा, अशी भरपूर नावं सांगितली बरं का. तर आता ह्यातलं नाव मी सिलेक्ट करतो कोणतं तरी चांगलं, आणि हिचं नाव ठेवावं लागेल आपल्याला, कारण बायडी सारखी बनवायची. आता नाव 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 काय ठेवावं. चंद्रा बी चांगले, चित्रा बी चांगले, सगुणा बी चांगले, बायडी आणि तायडी. आता तायडी जर एखादी तायडी नावाची बाई असेल त्या गपक्याने तायडी जर नाव आपण म्हणलं तायडी, तर बाबा कुठं नाव होऊ शकतो. आता बायडी म्हणजे कसं होतं विषय, बायडी बी एखाद्या बाईचं नाव असलं तर कुठं नाव होऊ शकतो. त्यामुळे ना आता काय होतंय मित्रांनो, मी म्हणजे बाबा चित्रा परत सगुणा हे अशा प्रकारचं नाव चॉईस करतो बरं का. सगुणा, हा, तर आता हे जर मला वाटतंय सगुणाच नाव ठेवावं लागेल बरं का, नाही तर चित्रा ठेवतो. चल चित्रा, ये चित्रा. बघू आता काहीतरी नाव ठेवूच नाही काय अडचण. तर आपली ही चित्रा बरं का, हे चित्रा इकडे बघ, इकडे बघ चित्रा. तर ही चित्रा. आता मित्रांनो, काही कमेंट अशा आल्या होत्या की बाबा तुमचं गाव कुठलं सांगा, म्हणजे आपले जे नवीन प्रेक्षक येतात त्यांच्यासाठी माझं गाव सांगतो बरं का. बारामती तालुक्यामध्ये, म्हणजे पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका, आणि बारामती तालुक्यापासून मावळत बाजूला 30 किलोमीटर माझं गाव आहे बरं का, मुढाळे गाव म्हणून. आणि मुढाळे गावात ठोंबरेवाडी बरं का, गणपतीचं मोरगाव मला जवळ आहे, इथून एक 15 किलोमीटर आहे आमच्या गावापासून. आलं ना लक्षात तुमच्या. आणि दुसरी गोष्ट, सूरज चव्हाण आहे का नाही, बिग बॉस किंग, त्या बिग बॉस किंगच्या गावापासून फक्त 7 किलोमीटर माझी वाडी आहे बरं का, ठोंबरेवाडी. तर समजलं ना माझं गाव कोणचं. आणि परत एक दुसरी कमेंट आली होती, 70चं लग्न झालंय का. अहो 70ला 3 मुलं आहेत बरं का, 3. त्यांची मंडळी घरी असते शेतात. लहाना भाऊ आहे त्याचा, लहान्या भावाचं म्हणजे लग्न नाही झालं अजून, छोटा आहे त्यामुळं घरीच राहते. शेती भरपूर आहे त्यांची, शेती बागायत असल्यामुळं गरीबी माणूस लागतं. तर आपली आप्पा आली तर इकडं. आप्पांचं कसं काय नियोजन चाललंय आप्पा. अहो कसं काय चारा पाणी पावसाने लय टप्पू दिला या. पाऊस पडणार बाबा, सकाळी झिमझिम झाली ना, आज काय भागले नाही. हा ना, चिकचिकीमुळं काय लय कुठं नव्हतं ओलं झालं. वाडीच्या कडला हा पण त्याला मग चारा आहे पण त्या काही भागलं नाही आज, काय राखीव गावात नाही गावलं. हा ना, राखीव गावात म्हणजे ते वल्ल असल्यामुळं रानात घालून जमत नाही ना. डोक्यात मार्केट सोडायच्या साहेबाच्या वाडीच्या. बर काय तर ते आली म्हणजे जाऊ नका बघू मग उद्या. हा मग काय, असं चाललंय. बरंय बरंय. आता फुगलीत आहे बरं का नाही पेक्षा, पण तळ नवाट गावलं नाही त्यामुळं थोडस वाटतंय आपल्याला. नवाट खाया शिकलीत आहे ना, त्या फुगलीत आहे ती काय होतंय आता या अशा वळवळ वळवळ करते आहे. बायडी 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 70. काय आज लय नेर नेर आहे रे. काय होतं या, कशी काय. होय, मुतखड्याचा त्रास आहे का तुला. बघ लागा लय सकाळ दर नाही झाला या. आता इकडं तुम्ही पाहू शकता कोळकर पाहुणं बरं का, म्हणजे आपल्या आप्पांचं आहे. आता आप्पांचं या इथं आहेत, म्हणजे आप्पांच्या भावाची मुलगी दिली यांच्या इथं, म्हणजे आपल्या
जळकेवाडीत बरं का. तर ह्या ठिकाणी त्यांचं चालली बाजरीला औषध मारायचं आणि ह्योच त्यांचा इथं लिंब आहे. आता ह्या लिंबाचं करायचं जजमेंट, पण पावसा पाण्याचं जरा वातावरण बघून अशा प्रकारचं नियोजन आहे बरं का. पाऊस पडला की हा लिंब हाणायचा. कशी बसली ते मेंढर निवांत चरत. आता ही अलीकडे मेंढरू दिसतंय का नाही तुम्हाला, हे मेंढरू माझं आहे बरं का. गुन्हा मेंढरू म्हणजे बारीक बारीक कानाचं, आणि त्याला 2 पिल्लं झाली. ते दोन्ही नर्वच इथं गोंडस पिल्लं इथं बघा. तुम्हाला दाखवतो कोकरी कशी काय ती अशी. हो का, हरणावानी टुन टुन उड्या मारते ते का नाही हरणी. ह्या बाजरीच्या खालच्या वावरात पलीकडे बरं का आपली बिराड बसायला येतं. तुम्ही पाहू शकता हो का, इथं पांढरं थोडस बिराड दिसतंय. आणि इथं काकूंचं काहीतरी चाललंय बरं का. भरपूर लांब आहे हो का, लाल साडीवाली काकू आहे. इतके लांब बिराड आहे बरं का. आणि अनुसया पाण्याला गेली अशी 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 इकडं, म्हणजे किती अंतर आहे तुम्ही पाहू शकता. तो का त्या घरी पाण्याला गेली कोणच्या हो का शा. आता हे झूम केल्यामुळं थोडं जवळ दिसतंय, परंतु किती लांब आहे तुम्ही पाहू शकता. आहे का, इतक्या लांब आहे. आणि आपला वाडा तिथं गेली अनुसाहेब पिण्याचं पाणी आणण्यासाठी. तर अनुसाहेबशी आपण गप्पा मारणार आहे, पण ते आता कधी ती काय माहिती. तोपर्यंत मेंढर जाऊ आहे दुसरीकडे. म्हणजे तुझ्या नजरेचा बाण काळ जात घुसला, धनाजी कसा तुझ्या प्रेमामध्ये फसला. लईच काटा दिसल अग तुझी न माझी जोडी, लईच काटा दिसल अग तुझी न माझी जोडी. तुझ माझ्या प्रेमाची जानू आहे सगुल छडी, तुझ माझ्या प्रेमाची पिल्लू आहे सगुल छडी. तुला बघताच माझ्या मनात ग भरली या धडधडी, तुला बघताच माझ्या मनात ग भरली या धडधडी. तर रसिक हो, अशा प्रकारचं सुंदर असं जीवन आहे बरं का माझं, धनगरी कला जीवन. तर धनगरी कलेचं जीवन आहे माझं, आणि माझी कला मी तुमच्या समोर सादर करतो सारखी बरं का. रोजच्या रोज भले एका दिवशी चार्जिंग नसेल किंवा काय प्रॉब्लेम असेल म्हणून नाही करता येत, पण ही माझ्या जी अंगी कला आहे, ही कला तुमच्या समोर मी सादर करीत राहील, करतो. आणि जितकं चांगलं करता येईल एवढं चांगलं करेल बरं का. फक्त भावांनो, आपल्या भावासाठी एक कमेंट, एक लाईक, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉलो करा बरं का. म्हणजे सबस्क्रायबर करा. सबस्क्रायबर केल्याने मित्रांनो तुमचा पैसा जात नाही, पण जर समजा सबस्क्रायबर केल्याने जर एखाद्याचं बाबा आनंद भेटत असेल एखाद्याला, तर काय अडचण आहे. तर हे आपलं 5 कोकरं ह्याला आपण बनवणार आहे बरं का. हे पूर्णपणे माझी इच्छा आहे. इच्छा म्हणजे जबरदस्त इच्छा आहे. मला मेंढराचा मोरप बनवायचं, आणि असं म्हणजे बाबा की सवय लावायची आपल्यासारखी. या मुक्या जीवाला जितकं सांगेल एवढं ज्ञान असतं, ते ज्ञान प्राप्त करण्याची त्याला अगदी तुम्हाला सांगतो लय छंद आहे मला बकऱ्याचा, मेंढराचा. ती छंद माझा पुरा करणार मी. आणि खरंच बाबा तुम्ही एक सबस्क्रायबर जर केलं ना, तर अजूकसुद्धा मला प्रोत्साहन भेटेल बरं का. आणि अगदी मनापासून कळकळीची विनंती करून दादा हो मी म्हणतो की ज्याने कोणी सबस्क्रायबर केलं नसेल त्यांनी सबस्क्रायबर करा बरं का. खरंच एकदम साधं सिंपल जीवन आहे, आणि साधं सिंपल जीवन जगताना जितका आनंद घेता येईल, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा, लय आनंद घेता येईल एवढा आनंद घ्यायचा बरं का. कारण पैशाच्या पाठी पळणं हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. पैसा बी कमवायचा, पण ज्याच्यामध्ये आपल्याला समाधान आणि सुख आहे का नाही, त्या गोष्टीतून पैसा कमवायचा असं माझं म्हणणं आहे. नाही तर लय पैसा मिळतोय म्हणून त्या दुःखात जायचं असं नका करू. ज्यातून मिळतोय ना पैसा, ज्यात समाधान आहे त्यात पैसा कमावा. भले मी म्हणतो ज्या ठिकाणी 10 रुपये मिळायच्यात ना, तिथं 5 रुपये मिळू द्या, पण समाधानी मिळू द्या, एवढंच माझी इच्छा आहे बरं का. आणि खरंच अगदी समाधानाने सबस्क्रायबर करा बरं का. ओके, आता तुम्हीच सांगा याला कलेचं जीवन म्हणावं की कष्टाचं जीवन बरं का. खरंच जबरदस्त अनुसायचं टॅलेंट आहे. हांड्यावर हांडा ग, हातात किटली चुंबळ डोईला, अनुसाया निघाली पाण्याला ग,
अनुसाया निघाली पाण्याला. आवडलं का अनुसाया गाणं? चांगलं आहे ना? अला काय होय र, हांड्यावर हांडा नेला काय नाही अडचण. बरं जा, चालू पड चालू सर, नका थांबू नका. होय लगा होय रे अनुसाया, मान बिन बसत नाही होय. अयो हा हा उघडच आहे लगा. बरं हे काय जवळ जायचंय होय? हा आणि बांधावनं खुशाल चालली, पडायचं बिडायचं काय बिया नाही. बर जा. नाही काय आपलं असं सहज म्हणत होतो. तू इथनं आली ना, इथनं गेली ती परत, मग म्हणलं हा हा. कसं आहे रसिको, कष्टाचं जीवन बरं का, ह्याला म्हणतात कष्टाचं जीवन. तर अनुसायाचं टॅलेंट तुम्ही पाहिलं. हे टॅलेंट बाबा जुन्या पिढीचं होतं बरं का, पण हे नव्या पिढीने जपून ठेवलंय. आत्ताच्या मुली, आत्ताची इथून पुढची पिढी असं हांड्यावर हांडानं हातात किटली हे सोपं नाही. परंतु अगदी हसत मुखाने अनुसाया हांड्यावर हांडा घेऊन चालली आहे, पाण्याचा भरलेला बरं का. आणि थोडं जवळ नाही, तुम्हाला मगाशी अंतर दाखवलेलं तेवढं अंतर पार करायचं म्हणजे सोपं नाही. मला एक हांडा घेतला ना कधी तर डोकं दुखतं म्हणजे रुत्त लय, चुंबळ असली तरी मान बसते, म्हणजे असा विषय. पण ज्याचं काम त्यांनी करावं, खरंच सोपं नाही. आणि करते त्याला अगदी माझा सलाम आहे बरं का. लय जबरदस्त कामाला आहे. 2 मुली सांभाळून एवढं घर सांभाळायचं म्हणजे सोपं नाही. आणि ते बी घर कसलं जागचं नाही, बिताडाचं नाही, रानचं घर लय अवघड असतं. पावसा पाण्याचं सगळ्या सिच्युएशन मध्ये सामावलं म्हणजे काय ते सामावून जावं लागतं बरं का. अशा प्रकारचं माझ्या अनुसायाचं काम आहे. खरंच अनुसाया लय कष्टाची बरं का. आली ते आणि आपण ह्या ठिकाणी पाण्याची डोप केली बरं का. कारण पावसाळा नसल्यामुळं, पाऊस कमी असल्यामुळं ह्या अशा प्रकारचं पाणी इरीचं आपण बेंडावरून सोडलं. मेंढरं आली ते रानात आपल्या, म्हणजे बसायच्या ठिकाणी कोळकर पाहुण्याच्या रानात. लागा अरे का बगड्या काय रे. चल मला वाज लिंब पाडायचा आहे अनुसाया. चिया करो हरी 70 बघ कुराड आणि इकडं. तर अंधार पडलाय, अनुसायाने पाल दिलं आणि इकडं मेंढर थांबली ते बरं का आपली सुंदर अशी. आणि इकडं अक्कूबाई आली. कशासाठी आली काय नो काका, तू कशाला आली का बाई? कशाला आली बाई तू? हा चहा प्यायला बोलावलंय का? कुणाला? मला आणि आप्पाला. होय आप्पाला सांग हाक मारून, आप्पा मला चहा प्यायला. चला चहा पिऊ.